नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या सोलरिंग स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो आहे. मी केतन परब. आज मी चाललो आहे आचरा येथे श्री रामेश्वर मंदिरात. तर चला तर बघूया आज राजचं रामेश्वर मंदिर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो आचऱ्यातलं. माझ्यासोबत अथर्वसुद्धा येणार आहे आणि ही आपली ब्ल्यू रेडी आहे आपली MILZS. तर चला तर मग आजचा प्रवासाला सुरू करूया. चल पांडू. हां बस. मोबाईल कुठे घेतला? थोडं थांबलो होतो एक शॉट घ्यायसाठी. लालपरीचं आपल्या समोरून येत होती ती लालपरी. तर आता आपण जाऊया, स्टार्ट करूया, तो फिरून येऊया. आता आपण प्लॅनमध्ये थोडा चेंजेस झाले आहे माझ्या. आता आचऱ्यातून परत मग मेडगावला पण जाणार आहोत. जे आपण आचऱ्यातलं देव रामेश्वराचं दर्शन घेऊया. तिथून मग आपण पुढे जाऊया मेडगावला. चला तर मग ही आजची राईड आपण एन्जॉय करूया, बाईक राईड जी मी करणार आहे ती. तुम्हाला सर्व ह्या ब्लॉगमध्ये माझ्या तुम्हाला आपल्या इकडची सर्व मंदिरे दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी. ही आपल्या कोकणात आहे. तिथे पुढे आपल्याला एक बघायला भेटणार आहे. आता आपण आचऱ्याच्या मार्केटमध्ये पोचलेलो. आचऱ्यात आता रिक्षा या साईडला लेफ्ट साईड राईट साईडला रिक्षा स्टँड आहे आचऱ्याचं.
आणि आता तुम्हाला दाखवतो जर कसं आपण जायचं मंदिरात रामेश्वर श्रीदेव रामेश्वरच्या मंदिरात आपल्याला जायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर मी रस्ता दाखवतो. तिथून आपण ह्या रस्त्याने स्ट्रेट जायचं आहे. कुठलाच लेफ्ट राईट न घेता स्ट्रेट जाऊया. एक पुढे जाऊन आपल्याला एक ब्रिज लागेल. ब्रिजच्या इथून एक लेफ्ट साईडला रस्ता जातो. त्या रस्त्याने आतमध्ये जायचं लागतं आपल्याला मंदिरात जायचं असेल तर. तिकडे बोर्ड पण लिहिलेले आहेत मंदिरात, जेणेकरून कोण चुकू नये करून. मी खूप वर्षानंतर मी या मंदिरात येतो आहे. गेल्या 2023ला मी आलेलो लास्टला मंदिरात या, आणि डायरेक्ट आता मी येतो आहे मंदिरात. मंदिर खूप बघण्यासारखं आणि सुंदर आहे. तुम्हाला आता माझ्या पूर्ण ब्लॉगमध्ये हे मंदिराची संपूर्ण व्हिडिओ मी दाखवेन तुम्हाला मंदिरात. आता माझ्यासमोर जे तुम्ही मंदिर बघताय हे श्रीदेव पावण्यादेवीचं मंदिर आहे. आता मंदिराच्या बाजूने रस्ता चालला आहे स्ट्रेट एकदम. तर पुढे जाऊन एक बोर्ड लागतो आपल्याला, तिथे आपण थोडी बाईक आपली पार्क करूया. आणि हे जे समोर जे प्रवेशद्वार बघतात आहे, हा पहिला प्रवेशद्वार आहे मंदिराचा. आणि याच्या अगदी बाजूला असलेलं श्री गणपतीचं मंदिर आहे, छोटंसं एकदम सुंदर असं. आणि ह्या पहिल्या प्रवेशद्वारामध्ये आपण प्रवेश करूया. आणि अगदी समोर तुम्ही बघताय दुसरा प्रवेशद्वार आहे. आणि उजव्या साईडला श्रीदेव रवळनाथाचं मंदिर आहे. आणि आता आपण मूळ मंदिरात पोचलेलो आहे आपण. मंदिराच्या समोर अगदी दीपस्तंभ आहेत 2. आणि हे मंदिर पूर्ण कौलारू आहे व लाकडी बांधकाम केलेलं आहे सर्व मंदिराचं. मंदिराच्या आत प्रवेश करूया आपण. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. स्वच्छता खूप राखलेली आहे इकडे. मंदिरात प्रवेश करून आपण श्रीदेव रामेश्वरांचं दर्शन घेऊया. श्रीदेव रामेश्वरांचं दर्शन घेऊन पुढे चाललो आहे प्रवासाला. आता आपण थेट आता मिठबाव इथे जाणार आहे देवगडला. एक स्पॉट आपण निवडलेला होता, आधीच ठरवलं डोक्यात. कसबा देवीकडे पण जायचं आपल्याला. कसबा देवी तिथून येता आपण मिठबावचं रामेश्वरांचं पण दर्शन घेणार आहे. थोडं ह्या रस्त्यावर मी मॅप लावलेला आहे. आता बरेच वेळ ह्या रस्त्यात मी पुढे चुकतो लेफ्ट घ्यायला. मॅप लावायला लागलेलं आहे.
भारी आहे ना. किती आहे? हा भैया. भगवती मंदिर इकडे. रामेश्वर मंदिर गेले मी इथे. इकडे जाऊ येताना. आपण ह्या सिरीजचं नाव ठेवलेलं समोर ऑन कोकण. हा समथिंग एपिसोड 4 असेल आपला ह्या ब्लॉगचा. तर हे खूप सुंदर स्पॉट आहे गजबा देवी. समोर तुम्ही बघतात आहे समुद्रकिनारा आहे समोरच. खूप भारी व्ह्यू येतो इकडे. आणि आता तुम्ही पण डायरेक्ट वरती जाणार आहेत देवीच्या दर्शनासाठी गजबा देवीच्या. ह्या मंदिरात दुसऱ्यांदा येतो आहे. आता खूप काही चेंजेस आहेत रस्ते आणि रस्त्यांचं पण बऱ्यापैकी काम सुरू आहे. मी तेव्हा आलो होतो तेव्हा रस्ते एवढे बरोबर नव्हते. आता रस्त्याचे काम व्यवस्थितपणे सुरू आहे तिकडचे. खूप छान काम करतात इकडचं आता. आता आम्ही आलो आहे गजबादेवी मंदिरात मिडबाव इथे. पहिला आम्ही गेलो आचऱ्यातले श्रीदेव रामेश्वर इथे दर्शनासाठी. नंतर आम्ही इकडे आलो श्री गजबादेवी मंदिर मिडबाव इथे. इकडचा आजूबाजू परिसर तुम्ही पाहू शकता की सुंदर आहे. बांधकाम सुरू झालं आहे इकडे. थोडी वाटतं वाम. मी जेव्हा फर्स्ट टाईम आलो तेव्हा पूर्ण हे क्लीन होतं एकदम. तिथपर्यंत थोडं होतं बसायसाठी तिकडे होतं. पण तिकडे आता बांधकाम सुरू झालं आहे. आपण इकडून गजबादेवीचं दर्शन घेऊन डायरेक्ट आपण बीचवरती पण जाणार आहोत. एकच हात करा तू एक कर. हे मंदिर खूप सुंदर आणि बघण्यासारखं खूप सुंदर ठिकाण आहे. आणि हे मंदिराचं आता बांधकाम सुरू आहे पुढचं. कारण ते ढासळलेलं आहे
खालची माती या डोंगरावरती असल्या कारणामुळे माती ढासळलेली आहे आणि अनेक वेळा हे मंदिर तुम्ही इंस्टाग्राम आणि रील्सवरती खूप व्हायरल झालं आहे हा स्पॉट हा. आणि ह्या मंदिर मी परत एकदा येणार आणि परत ह्या मंदिराचा सेपरेट ब्लॉग बनवून तर मग भेटू परत येऊया ह्या मंदिरात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मंदिराच्या आवारातील परिसर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे माझ्या पाठी तुम्ही मंदिर बघतात आहे हे श्रीदेव रामेश्वरांचं मंदिर आहे मिठबाव इथे. हे मंदिर बाहेरून जितकं सुंदर आहे तेवढं आतमधून देखील सुंदर आहे आणि हे आपल्या आचऱ्या देवगड रस्त्याला लागूनच आहे. आणि जर तुम्ही ह्या मंदिराच्या जवळ आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट देऊन जावा. हे मंदिर खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे. तर आताचा ब्लॉग मी इथे एंड करतो आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण.